इकडे ठाण्यामध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार राडा झाला। निमित्त झालं ते शिवसैनिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केलेल्या एका व्हिडिओ कॉलचं। या व्हिडिओ कॉलनंतर भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार तिथे आले आणि त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे। अखेर शिवसेना भाजपचं हे भांडण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं। वरवरे एका घटनेवरून झालेलं भांडण दिसत असलं तरी ठाण्यावर सत्ता कुणाची हाच खरा संघर्ष आहे। पाहूया। ठाणं कुणाचं संघर्ष शिगेला। लढाई ठाण्याच्या वर्चस्वाची। भारतीय जनता पार्टीचा ठाणं एक, ठाणेदार कोण? ठाणे तसा हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला, पण सध्या ठाण्यातल्या वर्चस्वासाठी शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये लढाई सुरू झाली आहे। हा संघर्ष चक्क मारहाणीपर्यंत पोहोचला। ठाण्यात शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार राडा झाला। महायुती सरकारनं गुरुवारी बीएसयूपी घरांना 100 रुपये रजिस्ट्रेशन फी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला। बीएसयूपी म्हणजे बेसिक सर्व्हिसेस फॉर अर्बन पुअर। या योजनेअंतर्गत गरिबांसाठी इमारती बांधल्या जातात। शिवसैनिकांनी हा निर्णय एकनाथ शिंदेंनी घेतल्याचा दावा केला। त्यासाठी शिवसैनिकांनी शहरातल्या बीएसयूपी इमारतींपुढे जाऊन जल्लोष केला। पाचपाखाडी भागात लक्ष्मीनारायण इमारतीत शिवसैनिकांचा जल्लोष सुरू होता। हा जल्लोष दाखवण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना व्हिडिओ कॉल केला। साहेब सगळ्या महिला इथे जमलेल्या आहेत। नमस्कार, ठाणे वॉचमध्ये सर्वांचं स्वागत करतो। थेट आता खूप चांगला फायदा आपल्या धर्मनिरपेक्ष लोकांचा झालेला आहे आणि त्यासाठी सर्व महिलांना धन्यवाद बोलायला आलेले आहेत। सगळ्यांना शुभेच्छा। लाडक्या बहिणींना शुभेच्छा आणि मागे लाडके भाऊ पण उभे आहेत पाठीमागे। अरे आता तुमचा स्टॅम्प ड्युटी 100 रुपये देणार ना, 100 रुपयामध्ये। साहेब सर्वांना खूप फायदा झालेला आहे या निर्णयामुळे आणि धर्मवीर नगर मध्ये आज दिवाळी साजरी करत आहोत आम्ही। करा आता सगळ्यांचे पैसे वाचले ना सगळ्यांचे। शिवाजी महाराज की मात्र त्यावेळी भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार तिथे पोहोचले। ही इमारत मी बांधली आहे, तुम्ही इथे का सेलिब्रेशन करता असा सवाल त्यांनी उपस्थित केला। एकनाथ शिंदेंना केलेल्या ह्याच व्हिडिओ कॉल नंतर भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी बेदम मारहाण केल्याचा शिवसैनिकांचा आरोप आहे। पवारांनी मात्र हे आरोप फेटाळले आणि जल्लोष साजरा करून पेढे वाटून करून आणि साहेबांना आम्ही व्हिडिओ कॉलद्वारे आम्ही सर्व व्हिडिओ करून आम्हाला साहेबांशी अभिनंदन प्रस्ताव आम्ही करणार होतो। परंतु स्थानिक आपले नारायण पवार यांनी आमच्यावर प्राणघातक हल्ला केला। बोलतो हे आम्ही केलेलं आहे सगळं, तुम्ही श्रेय घेता, हे करताय। बोललो आम्ही तुम्ही घेता तर आम्हाला काय, आम्ही आमच्या कानफाडात मारली, याला मारलं, मला मारलं, हे चुकीचं आहे ना, हे चुकीचं आहे। हे चुकीचं असल्यामुळे आम्ही त्यांना समजून सांगितलं, साहेब तुम्ही नगरसेवक आहे, नगरसेवक असं जर लाथाबुक्क्यांनी मारतोय त्याचा अर्थ काय? तुम्ही लोकांची सेवा करण्यासाठी आहात की लोकांना मारण्यासाठी आहात? मध्ये राहतो। काल लोक जल्लोष करण्यासाठी खाली उतरलेले, तिकडून 50 ते 60 लोकांचं नारायण शंकर पवार इथे घेऊन आले आणि आम्हाला डायरेक्ट येऊन मारहाण चालू केली। मला मारहाण केली, शाखा प्रमुख हरीश माडे यांना मारहाण केली की तू का नेता झाला का असं वगैरे। त्यांनी आम्हाला शिवीगाळ केली, मला लाथीने मारले। म्हणून मी गेटच्या बाहेर गेलो, तिथे येऊन मला परत मारलं। तिथे गेट मध्ये शाखा प्रमुखांनाही मारलं। तर मला आमची काय चुकी झाली ते बोलते ही बिल्डिंग मी बांधलेली असं ते शिवीगाळ करत होते आम्हाला। आम्ही वरिष्ठांना याची तक्रार केलेली आहे। कोणाच्या सांगण्यावरनं त्यांनी केले असेल का बाबा असं कर, तू मला मारायला आले, मला धमकी दिली, हे केले। हे इलेक्शन आलं का स्टंट पाहिजे? काय नाही, कुठे नाही। तिथल्या लोकांना विचारा ना, स्थानिक लोक आहेत ना, तिथे विचारा। तिथे स्थानिक लोक त्यांच्या बरोबर आहेत का, कुठे आहेत ते विचारा त्यांना विचारा। मी सांगितलं काय नाही, तिथे फक्त ज्या पद्धतीत हे जल्लोष करण्याचा हे केला होता, ते बोलले आम्ही जल्लोष करत होतो। कुठे जल्लोष करण्याचे व्हिडिओ ते दाखवा ना। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं ठाण्यात असे राडे सुरू झाले।
राडा हे निमित्त असलं तरी ठाण्यावर झेंडा कुणाचा याचा हा संघर्ष आहे। शिंदे सेनेनं उल्हासनगरात ओमी कलानी, साई पक्ष आणि छोट्या पक्षांची मूठ बांधली। भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश करून घेतला। त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण ठाण्यात सक्रिय झाले आणि शिंदे सेनेतले नेते पदाधिकारी गळाला लावायला सुरुवात केली। भाजपनं शिंदे सेनेत प्रवेशासाठी वाटाघाटी करत असलेल्या दीपेश म्हात्रेंना उद्धव सेनेतनं भाजपमध्ये आणलं। त्यानंतर चिडलेल्या शिंदेंच्या सेनेनं भाजपमध्ये माजी नगरसेवक विकास म्हात्रेंचा प्रवेश घडवून आणला। ठाणे आणि आसपासच्या परिसरात रवींद्र चव्हाणांची ताकद आहे, त्यामुळेच रवींद्र चव्हाणांना भाजपनं प्रदेशाध्यक्ष केलाय। त्यातच गणेश नाईक पालघरचे पालकमंत्री असतानाही वारंवार ठाण्यात जनता दरबार घेत आहेत। ठाण्यात ओनली कमळ फुलवायचं असा गणेश नाईकांचा निर्धार आहे आणि त्याला भाजप बळ देत आहे। ठाण्यात स्वबळावर लढावं अशी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे। ठाणे हा 1970च्या दशकापासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय। ठाण्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे एकत्र लढणार हे ठरलंय। ठाण्यात ठाकरे ठिकऱ्या पाडतील अशी आक्रमक घोषणा राऊतांनी केली आहे। ठाकरे आणि मनसे सोबत पवारांची राष्ट्रवादीही आहे, त्यामुळे शिवसेना भाजप ठाण्यात एकत्र लढणार की स्वबळाचे दावे करत ठाण्यात शिवसेना भाजपचाच सामना होणार याची उत्सुकता आहे। रिजवान शेख, NTTV मराठी, मुंबई। भारतीय जनता पार्टीचा